काय मग तुम्हाला पण चिकन आणि मटणासोबत कोंबडी वडे खायला आवडतात का? मग अगदी साध्या सोप्या घरच्या साहित्यात आज आपण कोंबडी वडे बनवूया। त्यासाठी इथे एक मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यामध्ये धने, जिरं, ओवा, बडीशोप, मेथी दाणे, कसुरी मेथी, लाल मिरच्या आपल्याला अशा खमंग इथे भाजून घ्यायचे। भाजून झाल्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी रोजच्या वापरातील जी पीठ आहे ते घेतली। ते इथे 1 कप तांदळाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलं, 2 चम्मच बेसन, हळद आणि चवीनुसार मीठ घालून जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो 1.5 चम्मच यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे। मसाला घातल्यानंतर छान हे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं। तर मस्त इथे आपले कोंबडी वड्यासाठी लागणारा प्रीमिक्स तयार झालेला आहे। हे प्रीमिक्स महिनाभर सुद्धा छान असं आरामात टिकतं। नंतर यामध्ये मी थोडंसं तेल घातलं, छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर थोडंसं पाणी गरम करून कोमट पाण्यात इथे आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचं आहे। पीठ मळून झाल्यावर ते आपल्याला छान असं झाकण ठेवून 10 मिनिट मुरू द्यायला ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर त्याचे असे छान गोल गोळे बनवून घ्यायचे। आता इथे आपण कोंबडी वडे बनवून घेऊया। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला प्लास्टिकच्या शीटवर असे कोंबडी वडे बनवून घ्यायचे आहे आणि मस्त गरमागरम तेलामध्ये छान असे टम्म फुगेपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर इथे मी दुसरा सुद्धा वडा तुम्हाला बनवून दाखवते। त्याला छान असं हाताने स्प्रेड करायचं, मध्ये होल करायचं आणि मस्त गरमागरम तेलामध्ये हा सुद्धा वडा तळून घ्यायचा। तर मस्त इथे आपले सगळे कोंबडी वडे तयार झाले। सगळ्यांनी चिकन सोबत आवडीने खाल्ले। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।